गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी सगळ्यांना सुप्रभात. सुप्रभात. मग तर काय होते, थंडी वाजते काय? आवाज निघा ना काय? आवाजच निघा ना, इतकी थंडी आहे. हा त्यामुळे सुप्रभातच व्हायला लागले. असं का? भातच तर व्हायला आज लागले. सकाळ सकाळ काय काय भाजीपाला काढायचा ताजा ताजा? मेथी, हा, कोथिंबीर, कोथिंबीर, हा, पालक, पालक, वांगे, भेंडी, एवढं काढायचंय. बस एवढं ठीक आहे. काढायचं. सकाळ सकाळ सूर्य उगलाय हा, आणि एवढी थंडी वांग्याच्या पडली. शेंगा, पालकाचं एक एक पानच एवढं जली कवर ठेवावं याला रानात. पालखाला का? बघा ना ते केवढं बघा केवढा झालाय पालक. आणि दीपा म्हणती कवर ठेवा रानात. आज बघू भाजीपाला काय काय काढायचा आहे, सगळा दाखवतो आम्ही. आता मला काय माहिती काठी कुठे? हा, बस ना, लय झाली का? अजून मोठी पाहिजे काठी. आणि तू घे बरं वांगे तोडून. भरपूर वांगे येतं तर ते खाली असं वाकून काढावं लागत. तर दीपाली घेईन काढून. वांगे तोडून घे दीपा. अजून काय मिरची, पालक कापायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आणि तिकडे मेथी. मी मेथी मेथी काढू तोवर. तू वांगे काढ, मला नाही जमायचं वांगे काढायला. का सकाळ बघा सूर्य आत्ताशी उगलाय आणि आम्ही आलो तर रानात. तर काय झालेली, आनंदी ना उठली होती रात्री का नाही काय सांगतेच आहे ना. आता आनंदी ना रथच नाही काऊन काय, जितकी मोठी व्हायला लागली तेवढं आता याडवून करायला लागली. आणि जितकी जितकी लहान होती 4-5 महिन्याची तोवर मस्तपैकी राहायची. चला मी काय करतो, बाकीचं जेवढं काय करता येईल तेवढं मी बाकीचं काम करतो. दीपाली सगळ्यांना थोडं थोडं वाटून काम करावं लागेल. तर भेंडी पण इतकी मोठाली झाली ना, तर आता भेंडी पण आज सगळी भेंडी काढायची. तर भरपूर अशी मोठाली भेंडी झाली. मग आता घेऊ तोडून सध्याला. सकाळी बघा तिकडं कडक मस्त म्हणजे चांगलं सकाळ सकाळ ऊन पडलंय आणि इकडे ह्या झाडाने सगळी सावली आणि हिथं आहे सगळी कोथिंबीर. आता मला सगळं थंडीच वाजते, कारण मला काय उन्हात जर असतो तर थोडं थोडं बरं वाटलं असतं. तर काढायची कोथिंबीर हिरवी गार. तर बघा आता इथं सगळी थंडी वाजल, तिकडं ऊन कवळ कवळ पडलं, थोडंसं बरं वाटतंय. काय म्हणते दीपाली? मेथी उपटू अदुगर मग कोथिंबीर का? पण चला कोथिंबीर आता कॅन्सल. दीपा म्हणते अदुगर मेथी काढा. तर मेथी इथं काढू, पलीकडे मेथी बी आहे. मॅडम आता काढते भेंडी. तर येळ्यानी करते भेंडी. आणि इकडं कोथिंबीर काढली, मेथी, पालक, त्याच्या खाली वांगे, मिरची, असं काय मला गच्च भरलंय हिरवं. आणि एकदम किती भारी म्हणजे ही आहे बघा. कोथिंबीर दिसते बघा ना हिरवीगार. त्याला कसं एकदम एकदम कवळं कवळं, एकदम कवळी कवळी भाजी आहे, गावरान एकदम मस्त. आणि वांगे ते एवढे कवळे आहेत ना, बारीक. फर्स्ट टाइमचेच वांगे आलेत आणि एकदम गावरान वांगे सुद्धा बारीक बारीक. फक्त भेंडी गावरानी म्हणतात, पण मोठी भेंडी कवणी काय की आहे का नाही, मोठाली ना, पण चविष्ट आहे का नाही. हा, दीपालीनं कसं भेंडी तुडीत गेली. भरपूर भेंडी आली, लय मोठाली व्हायला लागली. पण ही भेंडीचं जातच मोठी आहे आणि भारी आहे. पण भेंडी इथं पण भेंडी काढली. भेंडी बी आज भरपूर निघल. सूर्य तर किती पार वर गेलाय, कासारा बरं म्हणायचं. आता पटकन जावं लागेल, लय काम असते सकाळ सकाळ. दुकानाचे कामं, रानातले हे कामं, पुन्हा मला ड्युटीला जायचं, घ्यावं लागतं सकाळ सकाळ पटकन आवरून. सकाळ सकाळ गार बी भरपूर लागत आहे. पण आता झालं, भेंडी बी काटून झालीच. आता जायचंय घरी. अजून एक गाम्याला आणावं लागेल भेंडीला स्पेशल, कारण पहिले एक गाम्याला फुल भरलंय. आणि चला बघू आता दीपाली कुठे इकायला नेती, वस्तू नेती का गावात नेती, बघावं लागेल. भेंडी किती वेळ झाले अजून उरका नका ते पा कापायचीच नसते ना. सगळं कडक ऊन पडायला लागलं, म्हणजे ऊन कडक म्हणजे चांगलं पडलंय, म्हणजे थंडी कमी वाटायला लागली. आता थंडी वाजत नाही असं एवढं ऊन पडलंय. तर अजून लय भरपूर भेंडी राहिली. किती भेंडी काढली तरी भेंडीच आज लय मोठी भेंडी आहे. तिकडं पण भेंडी आहे, अजून खाली पण टाकली तिकडं. बघ आता राम द्यायची की एखादी बियाला राहायची असते ठेवू एखादी. चला भरपूर टाइम झाला असं वाटायला लागलं आता सकाळचा. चल मग पटकन. अजून आहेच का तांबट? अरे मोड खाली ठेव ना, कशाला उचली ती, पडून दे ना आता. टेकान मग एखाद्या लाकडा लावायचं त्याला टेकान. तांबाटे ते खराब होतील, असं उचललं तर झाड वजन तुटून जाईल. गिबर तू काय पटकन. दोडक्याला दोडके पण भरपूर आलेत आणि खरंच भरपूर दोडके आलेत ना दोडके पण. तर तिकडे वर पण आलेत. आता हे कसे तोडायचे वरचे, हात सुद्धा पुरत नाही, लय लांब आहेत. आणि हे तर खाली पण काही दोडके आलेत, 1-2 मस्त पैकी. चालायचं. चला दोडके बार काढली तर काय तोडायची आता गरज नाही, मोठे झाले हो तोडता येतील.
दीपाली वरचं सगळं पडल हा पडल असं लय हालत आहे कोथमीर ती लक्ष दे चला बरं. कोथमीर हिरवीगार दिसते. दीपा घास नको का घ्यायचा आहे तू म्हणते घास आण मी भेंडी आणि घास आणतो चला. माघारी येते का तू हा. मग थोडासा घास काप आणि भेंडी न्याला माघारी ये. तोपर्यंत मी मग दुकानाचं बघतो. मग तुम्ही काय कराल तोवर बाई थोडा जुड्या वगैरे बांधीन आणि तू मग गावातून टप्पन तुम्ही जाऊन विकून या. हां चला सकाळ सकाळ लई आवरावं लागतं आणि सकाळचंच आमचं म्हणजे सकाळचंच हिडू बी काढणं सकाळी आणि काम बी सकाळची. त्याच्यानंतर मग कसंच पुन्हा मला काम असते मग मी पुन्हा ड्युटीला जावं लागतं माझं मला. डोक्यावर घे ना चल लय माती खाली मग काय होतं नको माती जाईल डोक्यात. पडलं तर सगळंच पडन मग मोकार. सावकाच चल दीपा काय सावकाच चला ना हळूच. टमन द्यायचं झालंय सगळं. तिथूनच माप करून चाललेत ना काट्यावर माप करून मी म्हणजे काय होईल तिथे गेलं ना पटापटा माप करायची गरज नाही. डायरेक्ट किती रुपयाचे सांगायचं आणि तेवढं माप दाखवलं की पटकन देऊन माघारी येशील. ती करते इथं माप मी दुसऱ्या काट्यावर बाहेर भेंडीचे माप करतो. हाय तर भरपूर होत्या शेंगा मग कावळ्याच चांगल्या आहेत ना. तर इथं आता काय केलंय सकाळी सकाळी भेंडी आणि वांगे मिरची आणि सगळा भाजीपाला म्हणजे बांधून ठेवला. काय माप केलंय काही जुड्या बांधून ठेवल्यात आणि काही बाहेर बी आहेत अजून. सकाळ सकाळ टाइम कधी निघून चाललाय काय लक्षात पण येत नाही. आणि ही आनंदी मस्तपैकी काउंटरला बसली आणि तिला मला बघावं लागतं हाताला धरलं असं डवलं ते आणि हिला पण सांभाळावं लागतं. आहे का नाही आनंदी आहे का नाही हसती. बाहेरून पण कोण चाललं होतं गाड्या हात करतोय वर गेले पटकन गाडी बी गेली. ते पण आपल्या हेडिओमध्ये हात करीत होते. आनंदी अय आनंदी दीपा उरक लवकर. विराज म्हणतो ना मला यायचं जागा नाही बरं बस पुढं मग काय नाही बसून त्याला ऐकत नाही सकाळ सकाळ बस लवकर. तुझ्या हातात देऊ का मी का गीती हातात द्यावं लागेल. हां दामाने बसली बा मस्त या इकून लवकर पटकन. हा दामा विराजचा पाय चांगारला. हा देतो. चला ते चाललेत गावात आणि इकडे गावात जातील आणि माघारी येतील. तोपर्यंत मला दुकान बघायचं आहे अजून. सकाळ सकाळ मला सांभाळावं लागतं आनंदीला आणि आता दुकान बी बघायचं आहे आणि आनंदीला बी सांभाळायचं आहे. तर ते येतील एक अर्धा तासाच्या आतमध्ये. तोपर्यंत मी आनंदीला सांभाळतो. चला दुकानात जावं लागेल एकदा. आहे का नाही आनंदी बाळा कसं हसतंय आनंदी मस्तपैकी आता बसली आहे. पण मम्मी गेली तरी आता काही रडली नाही कारण मम्मीला म्हणलं पटकन जाऊन ये तू आणि अजिबात रडू नाही आलं. 30 रुपये हा चला गिराईक पण द्यावं लागतंय असं. आनंदीला पण सांभाळायचं गिराईक पण द्यायचं. मम्मी ती माघारी तोपर्यंत रडायचं नाही. तोपर्यंत आपण दुकान बघायचं. सकाळ बसलो दोघं बी दुकानात. आता गिराईक येईन तसं गिराईक द्यायचं आनंदीला सांभाळायचं. दीपाली माघारी येईल नंतर मग अजून आंघोळ करायची आणि पटकन ड्युटीला जायचं. सकाळच्या सध्याला 8:30 वाजल्यात तर मग ड्युटीला जाऊ 10 वाजतात म्हणजे वाजतातच कारण आंघोळ करायची. तोवर स्वयंपाक करते बाई म्हणजे जेवण केलं की निघायचं. लय गडबड असते लय काम. रात्री बी माझे काम म्हणजे मी रात्री माझी गाडी बंद पडली होती तर मला फोन आलता सकाळी काल आणि मी रात्री 8 वाजता गाडी नीट करायला गेलतो. तर भरपूर थंडी वाजली ते पण काम करावं लागते. पण आता गॅरेजला जीवनात धावपळ आहे आणि कामाशिवाय आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. सगळं करून सगळं करत राहायचं. फक्त म्हणायचंच नाही काम लई म्हणून जास्त असू नाही तर कमी असू फक्त करीत राहायचं आणि काहीच नाही म्हणायचं एकदम निवांत आहे म्हणायचं पुन्हा. का सकाळ मस्तपैकी आनंदीला बसले उन्हाला मस्तपैकी आणि बसली. आता मी हैदर राखान तिला सोडून नाही जात कुठं मी पण तिच्या मनाने थोडं खेळून द्यावं लागत सकाळ सकाळ. आहे का ना आनंदी हसू येतं. मम्मी गेली तरी काय नाही टेन्शन फक्त खेळायला पाहिजे आणि हिंडायला पाहिजे मग काय नाही अडचण. आहे का नाही आनंदी होय आनंदी. बघा गाड्या बघती चाललेल्या. वाढलंय जेवायला मस्तपैकी भेंडी आणि थोडीशी
वालाची शेंगे आणि चपाती. आणि दीपाली आता सध्या स्वयंपाक करते. आणि सगळं आजचं माळा विकलं का? आणि आपल्याला मेथी आणायची, मेथीची भाजी लय आवडते, तर राहिलेली आपल्याला आण, संध्याकाळी मेथीची भाजी कर. कारण पुन्हा संपलं की पुन्हा एखादा आठवडा तरी पुन्हा मेथीची भाजी यायची नाही. आपल्याला एकदा शेवट खायला होईल. दूध बी आहे का? चपाती, भेंडी, वाला शेंग, दूध. तुला काय पाहिजे बाई? काय देऊ? सर्दी झाली ग बाईला, सर्दी झाली. बसली एकटीच खेळती. आता जायचा टाइम झालाय. आता बसलो गाडीवर, जातो आष्टीला. केव्हा टाइम होतोय काय कळाना सध्याला. चला तर निघलो ड्युटीला. कशाचं काय इतकं फास्ट मध्ये जेवण वगैरे केलंय आणि निघलोय. उशीर बी होतो सकाळच्या. बघा ही भाजीपाला काढत बसला की सकाळचा टाइम कधी निघून जातोय काय कळत नाही. त्याने होतोय उशीर. तर चला आता दीपाली स्वयंपाक ती चालू आहे तिचं बी. तिच्या मागं बी लय काम आहे. तिला काही म्हणण्यात मजा नाही आणि माझ्या मागं पण भरपूर काम असतंय. मी चाललोय आता. मी चाललोय र. लय अवघड जाईपर्यंत कामच आवरत नाहीत. नाव घेऊस तर काम येतात पुढं.